बडनेरा अमरावती या ठिकाणी ऋषिकेश खापेकर या तरुणाच्या झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टद्वारे चालविण्यात येऊन आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे। अमरावती शहरातील जुनी वस्ती बडनेरा या ठिकाणी बुधवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी नियोजित आणि क्रूर स्वरूपाचा संकटित प्राणघातक हल्ला करून ऋषिकेश खापेकर या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेने खापेकर कुटुंब व परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीमध्ये आले आहेत व स्थानिक पातळीवर प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे। कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंब पार कोलमडून गेले आहे। 15 दिवसांच्या त्यांच्या बाळाला व त्यांच्या पत्नीला त्वरित न्याय मिळण्याकरिता संपूर्ण प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये करून संकटित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच अमरावती शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्या त्यांच्या मालकांविरुद्ध सुद्धा त्वरित कारवाई करून परिसरातील व शहरातील नागरिकांना भयमुक्त करावे याकरिता सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। आपल्या सर्वांना माहिती आहे, मागच्या या 8 दिवस झाले, आज मंगळवारी मागच्या रात्रीच्या वेळेस एका निष्पाप हिंदू मुलाची हत्या संघटित गुन्हेगारांनी रात्री त्याच्या आमच्या घराजवळ येऊन घरातून बाहेर काढून त्याला निर्गुणपणे त्याचा जीव घेतला। ही घटना सर्व आपल्या जिल्ह्यात आणि सर्वत्र आपल्याला माहीतच आहे। त्यानंतर आमचे खासदार अनिलजी बोंडे साहेब, गोपे साहेब व सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांना कॉम्प्लिमेंटेशन दिलं, त्या माऊलीला थोडा तिला दिलासा दिला। परंतु जे प्रिंट मीडिया, सोशल मीडिया यामधून या प्रकरणाची जी हवा आहे की चणे फुटाणे विकणाऱ्या रेल्वेत विकणाऱ्या चणे फुटाणे यांचा वाद झाला आणि त्याचा मर्डर झाला अशी संभावना करण्यात आली, पण तसा तो प्रकार नाही आहे। एका निष्पाप गरीब मुलाला नाहकपणे संघटित इस्लामिक गुन्हेगारांनी त्याला येऊन त्याच्या गरिबीचा फायदा उचलला, त्याच्या कमजोरीचा फायदा उचलून त्याला घरातून काढून क्षुल्लक कारणावून मारण्यात आले। आणि या लोकांचे मनसुबे, या लोकांची ताकद, या लोकांची घृणा एवढी वाढलेली आहे की ते कुठल्याही गरीब लोकांचा धक्काही बर्दाश्त करायला तयार नाही आहे। त्याच्या मागे इतकं मोठं कारण नव्हतं की त्या गरीब मुलाचा जीव जायला पाहिजे म्हणून। आणि असे प्रकरण रोजराज घडत आहे, याआधी पण असे प्रकरणं घडले आणि हे लोक अशा सॉफ्ट टार्गेट बघतात, सॉफ्ट मुलाला येऊन कारणासाठी हत्या केली काही क्षुल्लक कारण होतं, गाडीचं कारण होतं, क्षुल्लक कारणावरून जीव घेतला पाहिजे असं ते कारण नव्हतं। म्हणून बडनेरा शहर आणि या संपूर्ण अमरावती शहरात हिंदू जनमानसात आक्रोश आहे की अशा क्षुल्लक कारणावरून जर जीव जात असेल तर आम्ही काय करायला पाहिजे आणि आम्ही कुठपर्यंत सुरक्षित आहोत। एका भरगच्च अशा हिंदू एरियात येऊन जर जीव जात असेल, कोणी मारत असेल तर मग कोण सुरक्षित आहे।